नंदुरबार तालुक्यातील अनेक भागांमध्ये काल पुन्हा एकदा वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. आपण पाहू शकतो की हे मकाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र आता होत्याचे नव्हतं सारखं परिस्थिती जी आहे ती झालेली आहे. काल अति वेगाने आलेल्या वाऱ्यामुळं हे 2 एकर मक्याचे क्षेत्र जे आहे ते पूर्णतः आता झोपून गेलेलं आहे. त्यामुळं केलेला खर्चही निघणार नाही अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आता या शेतकरी राजाच्या समोर उपस्थित झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आसमानी संकटाला तोंड देता देता शेतकरी यापर्यंत इथपर्यंत आलेला आहे. मात्र पुन्हा एकदा या आसमानी संकटाच्या दोन हात करत मात्र शेतकरी कुठेतरी हरला की काय अशीच काहीशी भावना जी आहे ती आता शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केली जात आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी देखील नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, तर दुसरीकडे आता पुन्हा या पश्चिम पट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. या नुकसानीमध्ये आता कांदा असेल, मका असेल किंवा भुईमुग असेल किंवा इतर जे काही ज्वारी बाजरी जे काही पिकं आहे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेले आहे. त्यामुळे आता मायबाप शासनाने तातडीने मदत द्यावी अशीच मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. कालपासून झालेल्या या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत एकही सरकारी बाबू जे आहे ते बांधावरती येऊन पंचनामे केलेले नाही. त्यामुळे तातडीने येऊन पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि मदत द्यावी अशीच माफक अपेक्षा जी आहे ती शेतकरी राजा करू लागला आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, आष्टा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.